आपला देश कसा आहे? कृषीप्रधान देश आहे. कृषीप्रधान देशातनी सुरुवातीला आपल्या देशातनी ट्रॅक्टर ह्या ज्या बैलगाड्या ह्या ज्या होती हे माहिती आपल्या देशात नव्हती किंवा आपल्याजवळ साधने नव्हती. परंतु काय झालं, कालांतराने यात बदल होत गेला. परंतु जुन्या काळी लोक काय करायचे? बैलगाडीचा उपयोग करायचे. शेतातील माल आणि हे सर्व नेतांना बैलगाडीचा उपयोग करायचे. पण बैलगाडीचा उपयोग शेतातला मालासाठी तर करायचेच. पण आज आपण विज्ञान युगात हो, तर आपण नवरदेव नेण्यासाठी जीभ वापरतो. पण पूर्वीच्या काळी जीभ नव्हती. पूर्वीच्या काळी काय होतं? डमणी असायची. तर हिला म्हणतात डमणी. हिच्यामध्ये गादी टाकायचे आणि नवरी आणि नवरदेव याच्यामध्ये बसवून गावात फिरवायचे. आता आपल्याला स्कॉर्पिओ पाहिजे. परंतु जुन्या काळची पद्धती म्हणजे भारत हा कृषीप्रधान देश असल्यामुळे आणि अतिशय दारिद्र्य रेषेत असलेला भाग असल्यामुळे लोक काय करायचे? याचा उपयोग करायचे. आणि विज्ञानाचा त्या ठिकाणी उपयोग घेतला जात नव्हता. परंतु आज आपण विज्ञान युगात आहोत. आपण अभ्यासक्रमातून आपली फार मोठी आपल्या देशाची प्रगती झाली आणि प्रगती होऊन ह्या गोष्टी कशा चालल्या? लोप पावत चालल्या. परंतु कालांतराने जर विचार केला तर या प्रदूषणामुळे भविष्यात आपल्याला प्रदूषण कमी करण्यासाठी या गोष्टीचा उपयोग करणे अतिशय गरजेचं आहे. म्हणून आपल्या भावी पिढीला ह्या ज्या उपजत जुन्या गोष्टी आहेत याचं ज्ञान मिळणं फार आवश्यक आहे. म्हणून आपण ह्या गोष्टीचं ज्ञान घेत आहोत. आपल्याला ह्या कला आल्या पाहिजे. यापासून आपल्याला 2 पैसेही मिळवता येतात, उद्योगही तयार करता येतो आणि आपण चांगल्या प्रकारे आपला उपजीविका भागवू. तुम्ही बसलेले का कधी जमनी? बसला का तुम्ही? हे आहे विषय.